जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव. भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. श्रीनगरच्या लिडवास परिसरात सैन्याची धडक कारवाई. ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार. दहशतवादी अबू हमजा आणि यासिरचाही खात्मा. विरोधक विचारतात आपली किती विमानं पडली. परीक्षेचा निकाल विचारा. पेन्सिल तुटली का नाही हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विरोधकांना उत्तर. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का विरोधकांना सवाल. पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नाही. तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी. काँग्रेसचा हल्लाबोल. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहा. महायुतीत मित्रपक्षांवर टीका करू नका. तर शक्यतो महायुती म्हणूनच निवडणुका लढणार. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचं फुंकलं रणशिंग. निवडणुकीच्या तोंडावर सर्व वाद बाजूला ठेवा. पक्षीय भांडणांमुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेले. वर्ध्यातील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र. तर विरोधकांना सूचक टोला. कायदा आणि पोलीस यंत्रणांवरती माझा पूर्ण विश्वास. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. तर योग्य वेळेला सत्य बाहेर येईल. रेव पार्टी प्रकरणी पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंचं सूचक ट्विट. योगेश कदमांची पाठराखण करणे म्हणजे आपला तो बबड्या. कदमांना पदावरती राहण्याचा अधिकार नाही. राज्यपालांकडे संबंधित प्रकरणी चर्चा केली. राज्यपालांच्या भेटीनंतर सुषमा अंधारे यांची माहिती. कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश लांबणीवर. पालिका निवडणुकीत 50% जागांसाठी गोरंट्याल आग्रही. जागा वाटपावरती एकमत न झाल्यामुळे प्रवेश लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती. मुंबईत तब्बल 400 कोटींचं ड्रग्ज जप्त. मोठ्या ड्रग्जच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड. मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. आणि बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन बसलेल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल. नागपूरमधील धक्कादायक घटनेनंतर सरकारी कागदपत्रांच्या गुप्ततेबाबत चिंता. संबंधितांवरती कारवाईची मागणी.